प्रत्येक वेळेस ना दिसणारी प्रत्येक गोष्ट डोळ्याला हे खरे नसते बरं का. ते जे काय खरं आहे किंवा खोटं आहे त्या पुढच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःला माहिती असतं. आपण असं बघून जज करतो की आपण आपल्या पद्धतीने ठरवतो ते गोष्ट खरी आहे का खोटी आहे, पण त्यामागचं खरं काय खोटं काय हे फक्त समोरच्या व्यक्तीला माहिती असतं. त्यामुळं जे काय आपण बघतोय ना ते बघून अंदाजा लावायचं बंद करा असं तर मला वाटतं. कारण कोण आपलं काही बिघडवलेलं नसतं. आपण आपल्यामध्ये जास्त खुश राहायला पाहिजे आणि आपण आपला जास्त विचार करायला पाहिजे. जर मी म्हणते नेहमी, जर कोणाचं आपल्याला चांगलं करता आलं नाही ना तर वाईटही करू नका. आणि जर त्या गोष्टीची जास्त तुम्हाला काही माहिती नाहीये ना तर दुसरंच काहीतरी शोध लावायला बसू नका. आता हे सांगते पुढे मी काय नेमकं. तर हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झालेली आहे आणि नवीन काहीतरी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते याखाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला जास्त न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर इथे माझ्या शॉपमध्ये स्वामी समर्थ आहेत, त्यांच्या छायाचे दर्शन घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. मी कोणाबद्दल ना जास्त बोलायला जात नाही, कारण मला माझ्याबद्दल कोणी जास्त बोललेलं आवडत नाही. त्याच्यामुळे मी जास्त कोणाबद्दल काही बोलायला जात नाही. मला वाटतं आपण आपल्या ह्याच्यामध्ये सुखी राहू किंवा दुःखी राहू, पण कोणाला दुःखी करायला जाऊ नये इतकं तरी मला वाटत असतं बरं का. त्यामुळे मी कोणाबद्दल जास्त काही बोलायला जात नाही. पुढच्याची परमिशन घेतल्याशिवाय सुद्धा मी काही बोलायला जात नाही कोणाला. तर मला सांगायचं असं की माझं एक यूट्यूब चॅनल आहे, याची लिंक मी तुम्हाला दिली आणि त्याच्यावरती मी फर्स्ट व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि काय व्हिडिओ आहे काय ते सर्व काही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर चला मेन मुद्द्याकडे आपण वळूया. सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं की माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग हे माझं न्यू वालं सध्याचं जे चॅनल आहे, आता त्याच्यावरती व्हिडिओ टाकला नाही, ते एक चॅनल आहे. आणि पूजा विकास 18 म्हणजे त्या चॅनलचं अगोदर दुसरं नाव होतं, मी नाव चेंज केले. पूजा विकास 18 हे माझं जुनं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती मला वाटतं 5 ते 6 हजार सबस्क्रायबर आहेत आणि ते चॅनल मी वर्ष झालं काम करायचं सोडलं होतं. आणि त्या वर्षाखाली पण म्हणजे ते चॅनल आता 2-3 वर्ष झालं असेल ओपन करून, पण 2 वर्ष मी त्याच्यावरती काम केलं आणि 1 वर्ष झालं मी कंटिन्युअसली ते चॅनल सोडून दिलेलं आहे. आणि 2 वर्षाचे जेव्हा काम केलं ना मी त्याच्यावरती कंटिन्यू काम केलेलं नव्हतं. म्हणजे एखादी 2 महिन्याला एखादी व्हिडिओ टाकायचा, शॉर्ट वगैरे 8-10 दिवसाला 15 दिवसाला वगैरे टाकायचे. ते स्टोरी मी तुम्हाला सांगेल पुढे हळूहळू त्या चॅनलवरती. पण खूप जणांना असं वाटतं की हिचे काही जास्त सबस्क्रायबर वगैरे नव्हते आणि आता हिचे सबस्क्रायबर वगैरे वाढायला लागले. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं, कान खोलून तुम्ही ऐकून घ्या. मी माझं जुनं चॅनल स्टॉप केलं होतं, मी माझं जुनं चॅनल बंद केलं होतं. मला या नावाने माझ्या नावाने एक चॅनल न्यू ओपन करायचं होतं आणि त्या चॅनलवरती मला कंटिन्यू व्हिडिओज वगैरे करायचं होतं. पण झालं असं ना, या चॅनलवरती जेव्हा मी कंटिन्यू व्हिडिओ स्टार्ट केली ना, टाकायला चालू केलं ना, तेव्हा पण 1-2 महिन्यामध्ये सोडून दिलं मी हे चॅनल. काही प्रॉब्लेम वगैरे असतात लाईफमध्ये किंवा काही टेन्शन वगैरे असतात, त्यामुळे आपण कुठल्या गोष्टी कंटिन्यू नाही करू शकत, मध्येच आपण सोडून वगैरे देत असतो. तर वर्ष झालं असेल, आता जवळपास वर्ष झालं माझ्या पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलला. तेव्हाच ते मॉनिटाईज झालं असतं किंवा तेव्हाच त्याचे सबस्क्रायबर वगैरे वाढले असते. पण मी कंटिन्यू करत थोडंसं मध्ये सोडलं होतं, 1-2 मंथ सोडलं असेल असं म्हटलं तरी चालेल ह्या नवीन चॅनलला पण. आणि पुन्हा मी कंटिन्यू केलं. पण हे चॅनल जे आहे ना, त्या चॅनलसारखं मला स्टॉप घ्यायचा नव्हता किंवा त्या चॅनलसारखं मला गॅप वगैरे घ्यायचा नव्हता. म्हणून मी हे नवीन चॅनल ओपन करून याच्यावरती कंटिन्यू करत होती. वर्षाच्या आतमध्ये कसं होतं माहिती का, सबस्क्रायबर वाढणं हे सर्वात मोठी गोष्ट नाहीये. हे का बरं मी तुम्हाला सांगते. सबस्क्रायबर हे शॉर्ट व्हिडिओनी कसेही वाढतात. आता ते तुम्हाला पुढे सांगेल मी कसे वाढतात काय नाही कसं काय ते. मला इतकं सबस्क्रायबरचं वगैरे काही वाटत नाही, पण जास्त लोकांपर्यंत जास्त व्हिडिओज वगैरे जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर कोणाचाही काही अंदाजा लावता लोक म्हणतात की 2 वर्ष झाले सबस्क्रायबर 1,500 सबस्क्रायबर नाहीयेत. आणि कोणी असं म्हणतं. आता एकाचे कमेंट वगैरे पण मी बघितलेले आहेत की पूजाचे व्हिडिओज वगैरे कुत्रं सुद्धा बघत नव्हतं आणि काय ते. थांब 1 मिनिट. एक आहे, आता तिचं डायरेक्टली नाव घेऊन सांगते मी, रचना नावाची कोणीतरी आहे. आता मला तोंडाला इतकं म्हणजे असा शब्द येतोय ना, तर खूप जणांचे काही कमेंट थोडेसे बऱ्यापैकी होत्या. पण एक जणांचं एक रचना म्हणून नाव आहे, ती तोंड लपून इकडे तिकडे मेसेज वगैरे करत असती आणि इकडे तिकडे कमेंट वगैरे करत असती. पण मला नेमकं काय म्हणायचं, जे तुझं तोंड आहे ना ते समोर घेऊन डायरेक्टली. आणि ते कमेंट मी खूप ठिकाणी अशी वाचली आणि एका ठिकाणी ती कमेंट अशी केली होती की तिथे जाऊन पूजाला काळं कुत्रं सुद्धा ओळखत नव्हतं आणि पूजाला तुझ्यामुळे वगैरे ओळखायला लागले असं व्हिडिओज खाली जाऊन तिथे कमेंट केली होती. तर मला एवढं सांगायचंय, काळं कुत्रं नाही, तुझ्यासारखी कुत्री मला खूप ओळखतात बरं का.
असं मी का बोलतेय, माझं ऑलरेडी एक चॅनल आहे, तिकडे जाऊन बघ. त्याचं पूजा विकास 18 या युट्यूब चॅनलचं नाव आहे. मी कंटिन्यू नाही करता, तिकडे 5,000 सबस्क्रायबर माझे झालेले आहेत. 2 लाखाच्या का काहीतरी जवळपास माझा एक व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे. शॉर्ट पण त्याचे लाखामध्ये त्याचे व्ह्यूज आहेत. ओके, शॉर्टचे पण लाखामध्ये व्ह्यूज आहेत. व्ह्यूज समजतं तुला? लाखामध्ये त्याचे व्ह्यूज आहेत शॉर्टचे. आणि मोठ्या व्हिडिओचा सुद्धा माझा लाखामध्ये व्हिडिओ गेलेला आहे. आणि हे जे आपण कुठल्याही गोष्टीचं असं बघून अंदाज लावतो ना की ही गोष्ट अशी आहे, तर तसं नसतं बरं का. प्रत्येक गोष्ट त्या गोष्टीला पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय ना जास्त काही बोलायला आपण जाऊ नये असं वाटतं. ते रचना नावाची कोण आहे मला माहिती नाही, पण ते कमेंट मला एवढी लागली होती ना. आणि नेमकं मी तेव्हा का गप्प बसली, कारण मला तेव्हा कोणाला सांगायचं नव्हतं की माझं आणखीन एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती एवढे लाखांनी व्ह्यूज गेलेले आहेत, एवढे सबस्क्रायबर गेलेले आहेत. हे मला माझा मोठेपणा माझ्या तोंडाने सांगायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉगवरती कंटिन्यू व्हिडिओज वगैरे करत होती. आणि हळूहळू मी तुम्हाला सांगणार होती की माझं असं एक युट्यूब चॅनल होतं आणि थोडंसं मेहनत घेत घेत मी मध्येच त्याला सोडलं वगैरे. किंवा ज्या माझ्या फ्रेंड्स वगैरे, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना पण युट्यूब चॅनल वगैरे ओपन करायचं, त्यांना खचून नाही जाण्यासाठी मला एक मोटिवेशनल व्हिडिओज म्हणून या पद्धतीने ते मला चॅनल माझं सांगायचं होतं पुढे कंटिन्यू. पण झालं असं ना की पूजाला कुत्रं वगैरे ओळखत नाही, पूजाला कुत्रं पण ओळखत नव्हतं. आणि आता कुठे ओळखायला लागले, तर कुत्रे नाही ओळखले तरी चालतात, मला माणसाने ओळखावं, मला एवढंच म्हणायचंय. कुत्रे तुझ्यासारखे तोंड लपून जेवून इकडे तिकडे कमेंट करतात ना, त्यांना कुत्री ओळखतात बरं का. नाव पण काय ठेवलीस तू, रचना का रचना ते तुझं तुला माहिती, पण इकडे तिकडे रस घालत बसू नकोस, मला एवढंच सांगायचं तुला. खऱ्या ह्याच्याने ये. आणि माझ्या आयडी खाली कमेंट वगैरे बंद करायचं, मला बिलकुल तुझे कमेंट वगैरे आवडत नाही. आणि तू पण असं बोलली की मला पाहिल्यानंतर तुला काहीतरी घेऊन येते का, काहीतरी कसं वाटतं. मी तुला नोटीस नाही पाठवली किंवा मी तुला पत्र नाही पाठवलं की ये माझे व्हिडिओज बघ, ये माझा चेहरा बघ वगैरे. माझा काही जे ओरिजिनल चेहरा आहे मी सगळ्या दुनियासमोर दाखवते. तुझ्यासारखं असं चेहऱ्याला फोन वगैरे मी व्हिडिओजला कमेंट वगैरे नाही करत. लोकांच्या हिंमत आहे तर समोर येऊन चेहरा स्वतःचा दाखव प्रोफाईलला, आणि मग मला कमेंट कर किंवा दुसऱ्याला जाऊन कमेंट कर की पूजाला कुत्रं ओळखत नव्हतं, आता तिला कुत्रं ओळखायला लागलं वगैरे. कुत्र्याने नाही, माणसाने ओळखायला पाहिजे. जाऊन बघ, माझं ते चॅनल आहे ना तिथे पूजा विकास 18, तिथे जाऊन बघ. आणि सर्वात महत्त्वाचं मी आणखीन एक गोष्ट सांगते, काही व्हिडिओज ना तिथं मी ऍड केलेले आहेत, काही व्हिडिओज मी पब्लिकली नाही ठेवलेले आहेत. त्याचे पण काही कारण आहेत. तिकडे सबस्क्रायबर किंवा जे फॅमिली माझी होईल आणि कंटिन्युअसली मी तिकडे व्हिडिओज टाकेल ना, तेव्हा ते जे व्हिडिओज आहेत ना ते पूर्ण मी पब्लिक वगैरे करून टाकेल. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं, या चॅनलच्या अगोदर ऑलरेडी माझं ते चॅनल होतं तिथे की जिथे की माझे 5,000 सबस्क्रायबर ऑलरेडी होत आलेले आहेत. मी त्या चॅनलला जाऊन बघत सुद्धा नाहीये. पण आता हे जे मिस्टरांबद्दल जर तुम्ही कमेंट वगैरे करताय ना, तेव्हा मी त्या चॅनलला जाऊन थोडंसं रिफ्रेश केले आणि कंटिन्युअसली ते व्हिडिओ चालू करायचं तिकडे ठरवलंय. पण आता बघू पुढे काय होतं काय नाही ते. मला ते चॅनल सांगायचं सुद्धा नव्हतं की इतके सबस्क्रायबर आहेत माझ्याकडे, माझे एवढेच व्ह्यूज वगैरे गेलेले आहेत, असं मला सांगायचं नव्हतं. पण तुमच्याच कमेंटमुळे, तुमच्याच अशा काही लोकांमुळे मला ते चॅनल माझं सांगावं लागत आहे. आणि असं काही नव्हतं बरं का, ते माझं चॅनल बंद पडलेलं आहे किंवा काही प्रॉब्लेम वगैरे होतंय म्हणून मी सोडले, असं पण नव्हतं. काही माझे कारण होते, काही माझ्या पर्सनल गोष्टी होत्या, त्यामुळे ते माझं चॅनल मी स्टॉप केलेलं होतं, तिथेच ठेवून दुसरं नवीन काढलेलं होतं. एवढंच होतं, बाकी काही नाहीये. तर ज्यांना वाटतं की ह्याच चॅनलवरती माझे सबस्क्रायबर वाढले पटकन, एवढं हे झालं असं झालं, तर असं काही नसतं. त्या चॅनलवरती जाऊन बघितलं तुम्हाला लक्षात येईल, तेव्हा तुम्ही ते कमेंट नाही करणार. काही गोष्टी माहिती नसतात, पण काही गोष्टी सांगत असतं पुढची व्यक्ती, तेव्हा तरी त्या कमीत कमी जाणून घ्यायच्या असतात, ओळखून घ्यायच्या असतात आणि तेव्हाच त्या गोष्टीवरती वगैरे बोलायचं असतं. आणि हे पण तुम्ही डोक्यातून गैरसमज काढून टाका की कोणामुळे आपले सबस्क्रायबर वगैरे किंवा हे वाढतात वगैरे. हे पण मी खूप जणांचं बोलले. कसं असतं माहिती आहे ना, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच त्याला त्याच्या गोष्टीचं, त्याच्या मेहनतीचं त्याला फळ मिळत असतं. असं ऐतं कोणी देत नाही. देव सुद्धा आपल्याला कुठली गोष्ट आहे ते देत नाही. आपल्याला मेहनत घ्यावी लागते, त्या पाठीमागं खूप स्ट्रगल करावं लागतं, थोडंसं झिजावं लागतं, तेव्हा होतं. उघड आपण कोणामुळे तरी सबस्क्रायबर वाढतं असं नाहीये. व्हिडिओज बनवावं लागतं, व्हिडिओ शूट करावे लागतात, व्हिडिओज बनवावं लागतं, त्या मोबाईलमध्ये चार्जिंग लागते, त्याला रिचार्ज लागतं, त्याला एडिट करावं लागतं, रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते, ते व्हिडिओ पोस्ट करावा लागतो. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर मग त्याला थोडे थोडे व्ह्यूज येतात, थोडे थोडे सबस्क्रायबर येतात. आणि मी हे जे दिवसभर तर इतकी बिझी असते ना, मी माझ्या कामामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मी माझ्या कामामध्ये इतकी पूर्णपणे बिझी असते, तरी सुद्धा मी व्हिडिओ जास्तीत जास्त शूट करण्याचा प्रयत्न करते. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी एडिट सुद्धा खूप संध्याकाळच्या वेळी करत असते, 10-11 वाजता वगैरे,
12 वाजता जेव्हा संध्याकाळी निवांत टायमिंग मिळतो तेव्हा, किंवा कधी दुपारच्या वेळेस जेवणाच्या वेळेस वगैरे मला टायमिंग भेटला त्यावेळेस मी हळूहळू माझं रुटीन तुम्हाला म्हणजे हे करेल, हळूहळू माझं रुटीन मी तुम्हाला सांगेल. तेव्हा लक्षात येईल की कोणी किती बिझी असलं तरी जर आपण ठरवलं की या कामामध्ये आपल्याला पुढे जायचंय किंवा हे सगळं काही करायचंय तर हळूहळू आपल्याला त्यामध्ये म्हणतात ना एक कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती. अगोदरच्या पण व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं आपण कोशिश करतोय, आपण मेहनत करतोय तर त्याचं फळ आपल्याला आपले स्वामी नक्की देतात. फक्त आपलं मन स्वच्छ पाहिजे, मन चांगलं पाहिजे, इतरांचं पण चांगलं व्हावं हेच आपली वासना आपल्या मनामध्ये पाहिजे, तेव्हाच स्वामी आपलं पण चांगलं करत असतात. तर काही लोकांचा गैरसमज होता हिचे सबस्क्रायबर इतके दिवस वाढत नव्हते, आता वाढायला लागले वगैरे, इतके वर्षामध्ये तिचे 1000 सबस्क्रायबर नव्हतं. तर सर्वात महत्त्वाचं हे मी सांगितलं तुम्हाला, ते तुम्ही लक्षात घ्या. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही कोणाचाही कशाला असा काही अंदाजा का लावायला जातात? ज्याचं आयुष्य त्यांना ज्याच्या पद्धतीने जगत आहे जगू द्या ना. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं तर तेव्हा तुम्ही तो मुद्दा धरा आणि तेव्हा त्या मुद्द्यावरती त्या गोष्टीवर तुम्ही बोला ना. उठलं की काही उठायचं, काही कमेंट करायचं, काही उठायचं, काही कमेंट करायचं, असं थोडी असतं. प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, प्रत्येकाला ते सोचण्याचा, ते विचार करण्याचा हक्क आहे. आणि कोणीही कोणाच्या आयुष्याचा स्वतःहून वाईट करणार नाहीये. सगळ्यांना वाटतं स्वतःचं चांगलंच व्हावं आणि त्यासोबत खूप कमी लोक असे असतात की आपल्यासोबत दुसऱ्यांचं पण चांगलं व्हावं असे विचार करणारे. जर तुम्ही तसे विचार करणारे असाल तर दुसऱ्यांचं वाईट करायला जाऊ नका, वाईट विचार करायला जाऊ नका. हा खूपच तुम्हाला वाईट वाटते, खूपच असं खूप जास्त काही चुकीचं वाटतं किंवा कोणावरती अत्याचार अन्याय असं आमच्याकडनं होतोय असं वाटतंय काहीतरी, तेव्हा तुम्ही तो मुद्दा उचलून धरा आणि तेव्हा तुम्ही तो गोष्ट बोला आणि तेव्हा त्याच्यावरती तुम्ही कमेंट करा. तर आहे माझं युट्यूबला पण आणखीन एक आयडी आहे, हे माझ्या नवीन युट्यूबची एक आयडी आहे. तसंच माझं आता एक इंस्टाग्राम आहे. कसं होतं माहितीये का, आपण मॅरिड लाईफ असते, मुलं असतात, संसार असतो, मिस्टर असतात, इतर काही गोष्टी असतात, दुसरे काही ओकेजन असतात फॅमिलीमधले वगैरे. मग काय होतं माहिती का, आपण एवढं कंटिन्युअसली इकडे सोशल मीडियाकडे नाही राहू शकत, खरंच नाही राहू शकत. कधी कधी मध्येच काहीतरी टेन्शन, डिप्रेशन, काहीतरी काम असले किंवा इतर काही गोष्टी असल्या ना आपण एवढं मोबाईलकडे लक्ष नाही देऊ शकत, एवढं शूट वगैरे नेहमी नाही करू शकत आणि एवढं वेळ नाही देऊ शकत. तरीही काही लग्न झालेले बायका हे सगळं हँडल करून हे करतात, जसं की मी आता करते. आणि खरंच खूप जण असं मेहनत वगैरे घेतात ना, तर आता ते सगळं करून पण असं मेहनत घेतात ना, त्यांच्या मेहनतीला नक्की फळ असं मिळत असतं. पण मध्ये मध्ये काही सोडल्यामुळे असं होतं की तिथेच ते स्टॉप झाल्यासारखं होतं. मग काही जण ते बंदच करून टाकतं, तर काही जण थोडंसं स्टॉप घेऊन कंटिन्यू चालू करतं. तर काही जणांना वाटतं की आता खूप सारा मोठा गॅप घेतलाय आपण आणि नवीन काहीतरी चालू करण्यासाठी आपण नवीन चॅनल खोलूया. जसं की मी माझं नवीन चॅनल ओपन केलं. बंद करण्याचं पण असं काही इतका मोठा त्यामागचं असं हेतू नव्हता किंवा मोठं काही कारण नव्हतं बंद करण्याचं, फक्त मला कंटिन्युअसली इकडे चालू करायचं होतं. पण खूप जणांना असे गैरसमज झाले. खूप जणांना म्हटल्यापेक्षा माझे काही तिकडले जुने सबस्क्रायबर इकडे कंटिन्यू मला अटॅच झाले लवकर आणि ते मध्येच मी बंद पण केली ना हे चॅनल, त्याच्यामुळे लवकर अटॅच नाही झालं होतं. तरी माझे आता जुने सबस्क्रायबर हळूहळू इकडे मला अटॅच होत आहेत. माझे जे फॉलोअर्स आहेत ते पण मला इकडे अटॅच होत आहेत. पण जे आता थ्रो मला नवीन झालेले आहेत तर ते बोलतात की हिला अगोदर कोणी ओळखत नव्हतं, म्हणजे हिचे सबस्क्रायबर जास्त नव्हते, हिला आता ओळखायला लागले त्याच्यामुळे. तर असं काही नसतं. आपल्या कामावरून आपली ओळख निर्माण होते. आपण काय काम करतो त्याच्यावरून आपली ओळख निर्माण होते. आपण काय आहोत त्याच्यावरून आपली ओळख निर्माण होते. कोणाच्या चेहऱ्याने आपली ओळख निर्माण होत नसते. आपल्या स्वतःच्या कष्टावरती, स्वकष्टावरती, स्वतःच्या चेहऱ्यावरती आपली ओळख निर्माण होत असते. आणि ठीक आहे, तुम्ही म्हणता की दुसऱ्यांमुळे सबस्क्रायबर वाढलेले आहेत, दुसऱ्यांमुळे हे वाढलेले. आता असं थोडी, आता पुढच्या व्यक्तीचे जास्त जर सबस्क्रायबर असले आणि आपण जर ठीक आहे आपण झालो कोणाचे तरी अटॅच, आता झालो त्यांच्याशी व्हिडिओज बनवायला चालू, त्यांचे पूर्ण सबस्क्रायबर आपल्याकडे येतात का? नाही येत ना. त्यांच्याशी आपण अटॅच झाल्यानंतर पण जर त्यांच्याशी आपण अटॅच झालो, त्यांनी आपले व्हिडिओज वगैरे पाहिले, आपल्या व्हिडिओजवरती त्यांची नजर आली, त्यांना आवडलं तर त्यांनी सबस्क्राईब करतात, नाही आवडलं तर त्यांनी तिथं सोडून देतात ना. आणि आमचं असं काही नसतं की तुम्ही त्यांना सबस्क्राईब केले म्हणजे नेमकं आम्हालाही करा, असं काहीच नाही. आणि मलाही हे सांगायचं, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तरच सबस्क्राईब करा, अन्यथा तुम्ही सबस्क्राईब करू नका. व्हिडिओज आवडत असतील तरच तुम्ही बघा. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काही घ्यायसारखं असेल तरच तुम्ही व्हिडिओ बघा, हे मी तुम्हाला स्वतः सांगते. आणि हो, आणखीन एक वेळेस जाता जाता सांगेल की माणसाची ओळख हे स्वतःच्या कामावरून, स्वतःच्या कामावरून, स्वतःच्या अस्तित्वावरून आणि स्वतःच्या मेहनतीवरून, स्वतःच्या कलावरून माणसाची ओळख निर्माण होत असते.
त्याच्यासाठी खूप कष्ट आणि खूप सारी मेहनत वगैरे घ्यावी लागते. तर कोणी योग्य रीतीने मोठं होतं तर कोणी चुकीच्या रीतीने मोठं होतं. पण ज्याची कला असते, ज्याचं हे असतं मोठं कसं व्हायचं, काय व्हायचं. पण कुठल्याही गोष्टीमध्ये कष्ट घ्यावीच लागते, मेहनत करावीच लागते, तरच आपल्याला पुढे जाता येतं, तरच आपलं नाव वगैरे होतं. तर मला वाटतं मी खूप माझ्या कामावरती फोकस करते. मी माझ्या लाईफमध्ये फोकस करते. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही बघू शकता. मला जे आवडतं, मला योग्य वाटतं ते मी माझ्या डेली लाईफमध्ये टाकत असते, डेली व्हिडिओजमध्ये टाकत असते. सो आणखीन एक वेळेस सांगायचं आहे त्याच व्यक्तीला मला की कुत्रं नाही ओळखायचं असं काही नाही आहे. कुत्रे तुमच्यासारख्याला ओळखत नाही. जे असं तोंड लपून एकमेकाला जाऊन कमेंट करतात ना, त्यासारख्या लोकांना कुत्रे नसतात ओळखत. ती पण झाली व्यक्ती. आणि आणखीन खूप साऱ्या व्यक्तींनी मला कमेंट केली की तिच्यामुळे तुला ओळखायला लागले, तुला अगोदर ओळखत नव्हतं, हे नव्हतं, तसं नव्हतं. तर स्वतःची अगोदर एक ओळख निर्माण करा. स्वतः अगोदर स्वकष्टावर काहीतरी करायला शिका आणि मग दुसऱ्यांना पुढच्यांना नावं ठेवायला शिका. तर चला, इतकाच व्हिडिओज मी बनवलेला आहे. माझ्याकडे तर इतकाही वेळ नव्हता. पण कसं होतं ना, कुठलीही तरी कमेंट खूप अशी मनाला लागली जाते. इतके सगळे लोक आपले असून, फॉलोअर्स इतके असून, आपले सबस्क्रायबर इतके असून, आत्ता आपण नवीन कुठल्या तरी चॅनलकडे आलोय आणि ती लोक आपल्याशी नवीन अटॅच होऊन जर आपल्याला नावं ठेवतात तर आमची ओळख पटवून देणं हे तुम्हाला माझं काम आहे. त्याच्यामुळे मी सांगते की माझं इंस्टाग्राम पण आहे, माझं एक जुनं चॅनल पण आहे. आणि बाई, तू तिकडे पण जाऊन सबस्क्राईब कर, तिकडे पण माझे व्हिडिओज बघ, तेव्हा तुला लक्षात येईल. काही मी प्रायव्हेट केलेत, हळूहळू तू तिथे बघ. तिथे पण मी किती मेहनत वगैरे घेतलेली आहे. आणि माझा मुलगा किती छोटा होता तेव्हापासून मी ते चॅनल चालू केलेलं होतं.